तुम्ही जरा चेहऱ्यावर गांभीर्य ठेवू नका. फार मला काही झालं नाही. मी भक्कम फक्त अजित दादांचं जाऊ, त्याच्यामुळं मला भावना आवडत नाही. पण ठीक आहे, हळूहळू व्यवस्थित होईल. तर तुमचं सगळ्या विजयी उमेदवारांचं अभिनंदन. आपल्या 2 जागा जिल्हा परिषदच्या आपण राखू शकलो नाही. कार्यकर्त्यांनी मेहनत भरपूर केली. त्याचं यश तुम्हाला मिळालं. पहिलं तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन. आणि 2 मतदारसंघामध्ये आपण आपल्या जागा राखू शकलो नाही. त्याची सगळी माहिती मी घेतली. त्याच्यानंतर आजचा जो आभाराचा मेळावा आहे तो सगळ्या मतदारांचं, सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. आपली गोरेगावची जागा ऐन वेळेला ठरवून सुद्धा 300 मतांनी फक्त आपण जिल्हा परिषद कुलसीताई, सचिन, कळम गटातले, रांजणी गटातले सगळ्या कार्यकर्त्यांनी मेहनत केली. परंतु आपल्याला काही त्याच्यामध्ये यश आलं. पंचायत समितीचं पाहिलं तर 10 पैकी 8 जागा आपण तुम्ही कार्यकर्त्यांना निवडून आणले. तुमचं सगळ्यांचं, मतदारांचं, कार्यकर्त्यांचं, सगळ्यांचं एक मनापासून अभिनंदन करतो. जे आमचे 2 उमेदवार रमेश खिलारी पत्नी आणि दुसरी रांजणी गटातली जागा, त्या 2 जागा नाही मिळून ठीक आहे. कुठेतरी कमी पडतो. दोष मतदारांना देऊन चालणार नाही. आपणच कुठेतरी कमी पडतो. याची नोंद सगळ्या कार्यकर्त्यांनी घ्या आणि भविष्यकाळात जो तालुका पातळीवर काम करतो, जो जिल्हा पातळीवर काम करतो, त्यांनी आपला विभाग, आपलं गाव हे जास्तीत जास्त सुरक्षित कसं करता येईल हे तुम्ही पाहिलं पाहिजे. आज
मी सगळ्या निवडून आलेल्या सदस्यांना सांगतो की तुम्ही गावागावात जा, लोकांना भेटा, त्यांचे प्रश्न समजून घ्या, त्यांच्या अडचणी समजून घ्या. परंतु तसं करायचं काम आपण या ठिकाणी करा. आज मी राजकीय काहीच बोलणार नाही. खरं पाहिलं तर माझा हा जर जानेवारीतला कार्यक्रम जर पाहिला तर मी बहुसंख्य दिवस तालुक्यात तब्येत डिसेंबर पासूनच कुरकुर करत होती. तरी आपण मंचरच्या नगरपालिकेमध्ये, नगर परिषदेमध्ये चांगलं काम केलं आणि नागपूरच्या अधिवेशनाच्या नंतर विधानसभेचा अंदाज असल्यामुळे आपल्याला जे यश मिळालं पण ते लोक म्हणतात की आपण पाठावर पास जातो, कॉपीवर पास जातो. तर ठीक आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला काही म्हणजे आपली मतं मांडायचा अधिकार त्या ठिकाणी आहे. आणि तेव्हापासून गावोगावच्या कार्यकर्त्यांशी बोलून उमेदवारांची निश्चिती केली. प्रफुल्ल आणि त्यांचे 2 सहकारी केंदूर पाबळ गटामध्ये आपण फायनल केले होते. टाकळी गटामध्ये राजेंद्र गावडे आणि दुसरे 2 सहकारी आपण त्या ठिकाणी फायनल केले होते. आणि रांजणगाव गटामध्ये मानसिंग पाचोनकर यांच्यासारखा आपला एक कार्यकर्ता आहे. म्हणजे राज्यातले निम्मे अधिक मंत्री, जिल्ह्यातले निम्मे अधिक लोक यांचं तळ फक्त रांजणगावला. विखे पाटील आले, पंकजाताई आल्या, बोर्डीकरताई आल्या आणि अतिशय कमी मताने 2000 मताने ती आपली जिल्हा परिषदेची जागा त्या ठिकाणी केली. तालुक्याचाही सर्वे केला आणि तिकडचाही सर्वे केला. आणि मी यावेळेला ठरवलं होतं की साधारणतः सर्वेमधून जे मत पुढे येईल त्याप्रमाणे उमेदवार द्यायचा जास्तीत जास्त प्रयत्न आपण त्या ठिकाणी करू. आणि तसा प्रयत्न केला. तशी एक भावना अशी होती की आपण पराभूत मनोवृत्तीनंच लढत होतो. विधानसभेचा पराभव किंवा 1500 मताचा मताधिक्य, पण आपल्याला प्रयत्न करायचा होता. मग राजेंद्र त्यांनी जे सांगितलं, जिल्ह्यामध्ये सगळीकडे असं ठरलं की तुतारी आणि घड्याळ यांनी एकत्र लढायचं. राजेंद्रजी, तुम्हाला माहिती असेल
की 18 तारखेला बारामतीची बोलली अजितदादांनी जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या लोकांना भेटले होते. सगळी चर्चा झाली आणि त्याच्यानंतर मग एक मीटिंग झाली रात्री. त्या मीटिंगला मी अजितदादा, हर्षवर्धन पाटील, दत्त मामा, खासदार कोल्हे असे काही लोक होते आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला टाकळी यादीमध्ये हा निर्णय बदलायचा. मला माहीत नाही रामशिव, तुम्ही तुतारीच्या भरोश्यावर होता, राष्ट्रवादीच्या भरोश्यावर, पण हे सगळं करत असतात मग कधी कधी नेत्यांचं ऐकावं लागतं. आणि पुन्हा मी मतदारसंघात आलो. सगळी नॉमिनेशन सुरू झाली. माझं कुरबुर मला आजाराचं भांडवल पण नाही करायचं. आणि तुम्हाला मी सांगतो, मला काही कॅन्सर बिन्सर झालं नाही. प्रचार असा होता. मी घाशी म्हणजे आता काहीतरी फार गंभीर काहीतरी झाले आणि ते उठणार. पण उमेदवारी ठरवताना प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघाची जबाबदारी ही वेगळ्या वेगळ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी दिली. 27 तारखेला उमेदवारी मागे घ्यायचा दिवस आणि मला थोडासा त्रास जास्त व्हायला लागला. मग मी पुण्याला गेलो. जहांगीर हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी केली. मी काय आजार कसं लपवायचं मला काही कारण नाही, कारण मला त्याचं काही भांडवल करायचं नाही. आणि 28 तारखेला सकाळी बातमी आली की अजितदादांच्या विमानाला अपघात. बहुतेक दादा राहिले. 29 तारखेला अंत्यविधी झाला. मी, शिवाजीराव आणि पूर्वा तयारी अवस्थेत आम्ही बारामतीला गेलो. दादांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. सुनेत्राताई, पार्थ, त्यांचे कुटुंबातले सगळे त्यांना भेटलो आणि अंत्यविधीला उशीर होता आणि गर्दी भरपूर होती म्हणून मी लगेचच पुण्याला त्या ठिकाणी आलो. एक तर इतक्या अवघड परिस्थितीमध्ये पक्षाला उभं करून विधानसभेमध्ये जे यश राष्ट्रवादीला मिळालं, जे यश आपल्याला जिल्हा परिषदला मिळालं, नगरपालिकांच्या मध्ये
पण हे सगळं नेतृत्व करणारं आपलं नेतृत्व अजित दादा राहिलेले, ही बातमी मन स्वीकारू शकत नाही. आता पुढे भविष्यात आपला हा जो राष्ट्रवादी परिवार आहे त्याच्यासमोर अनेक समस्या आहेत. सुनेत्रताईंना विनंती केली, त्याही मिटिंगला मी दिल्लीला गेलो आणि मग ज्या मीटिंगमध्ये सुनेत्राताईंची उमेदवारी उपमुख्यमंत्री पदाची निश्चित करताना पक्षाची जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये छगनराव भुजबळ यांनी प्रस्ताव मांडला आणि पक्षातला ज्येष्ठ आमदार म्हणून मला त्या ठिकाणी अनुभव द्यायचा. मी वरिष्ठ नेत्यांना सांगितलं, ठीक आहे, मला शपथविधीला नाही येत आहे. आणि मग त्याच्यानंतर मला मुंबईत जायला लागेल. एक तारखेला डॉक्टरकडे अपॉइंटमेंट होती. त्यांनी मला दाखवायला गेलो आणि ऍडमिट करून घेतलं. मनाची अवस्था ही होती की जे कार्यकर्ते पक्षासाठी नेत्यासाठी बरोबर कष्ट करतात त्यांच्या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये आपल्याला जाते. आज जरी दामोदर शेठ तिथं असले, दामोदर शेठला मी खूप सांगितलं, तुम्ही चुकीच्या मार्गाने जा, तुम्ही योग्य मार्गाने ते दिसत. पण तिन्ही पॅनल केंद्र पाबळचं, आपल्या अजय कवटेचं आणि रांजणगाव कार्यक्रमाचं इतकी भक्कम पॅनल झाली त्यावेळी. परंतु आघाडी करून लढायचं, एक जागा तुतारीला द्यायची म्हणून टाकायची जागा दिली. गावडे साहेबांनी वेगळा निर्णय घेतला, ते तिघही निवडून आला. रांजणगावमध्ये आपल्याला ते यश मिळालं. आता निकाल लागला. कार्यकर्ते लढत होते. आणि आम्ही कुणी प्रचारात पूर्व मी नाही, किरण नाही, अफवा काय की मलाच तिकीट होतं. पण बंटी पाटलांनी सांगितलं की मला नाही तिकीट दिलं
तर मी भाजपत होते. ती उमेदवारी सर्वेच्या आधारे सगळ्या पक्षाच्या लोकांनी मिळून एकत्र ठरवले. कुणी सांगितलं ना कॅन्सर झाला, सांगितलं आणखी काय झालं, अशा घटना तुम्हाला घडल्या. ठीक आहे, झालं गेलं, गमीला आणखीन एक जागा वाढली असती. रोडेगावचे कार्यकर्ते पेशाने लढले, सातगावचे कार्यकर्ते पेशाने लढले, सगळेच कार्यकर्ते लढले. मी कोणाला डावा होतो करू इच्छित नाही, परंतु आपण कुठेतरी कमी पडू. तुम्ही मला सांगा की शिरूरच्या जिल्हा परिषदमध्ये मोनिकाताई हरगुडे आहे ना, तिसऱ्यांदा मला निवडून आलं. आणि किती मताधिक्य? 24,000 मतांच्या मताधिक्याने जिल्हा परिषद होतं. प्रफुल्ल 18 ते 20,000 मताच्या मताधिक्य. सगळी राज्यातली ताकद आणि सगळ्या गोष्टी वापरल्यानंतर सुद्धा रांजणगाव गटामध्ये आपण फक्त विरोधी बाजू 2,000 मतांनी हरलो. ठीक आहे, केलेली काय मला एवढंच या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना सांगायचं. ज्या वेळेला इकडं निकाल लागत होते त्या दिवशी मी हॉस्पिटलमधून घरी जातो. डॉक्टरांनी सांगितलं की ऑब्झर्वेशनसाठी 10 दिवस मुंबईत असणार. मला हा सोशल मीडिया असेल, हे छोटे छोटे युट्यूबर पत्रकार असतात, त्यांना सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. आणि माझ्याही पक्षाचे कार्यकर्ते, विरोधी पक्षाचे कार्यकर्ते, यांना सगळ्यांना विनंती आहे की या तुम्ही सगळे साक्षीदार गेल्या 35-40 वर्षाच्या राजकारणात आपण कधी कोणाची निंदा नालस्ती केली, कोणाला नावं ठेवली नाही. पण आता हा नवीन ट्रेंड आला. महत्वाकांक्षा सगळ्यांना असते. वेळी त्याचा वाटा त्याला त्यावेळेला मिळेल. तर मला एकच सांगायचं, 10 मिळाल्यावर इंदापूरच्या सगळ्याच्या सगळ्या जागा निवडून आल्या, बारामतीच्या सगळ्याच्या सगळ्या जागा निवडून आल्या, मावळच्या सगळ्याच्या सगळ्या जागा निवडून आल्या आणि शिरूरची पंचायत समिती आपल्या ताब्यात आली आणि आंबेगावची सुद्धा पंचायत समिती आपल्या ताब्यात आली. लहान लहान कार्यकर्त्याचे निवडून, परंतु गट तट मतभेद म्हणजे राजकारणामध्ये राजकारण करा, निवडणूक संपली की राजकारण संपलं पाहिजे. आणि म्हणून माझी राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती, सोशल मीडियाचे जास्त नादी लागून काय छापायचंय काय दाखवायचंय दाखवलं. माझ्यावर अनेक वेळेला असे वार झालेले, परंतु
इतक्या हीन पातळीवर जाऊन ज्या वेळेला समाजामध्ये आपण रुजवायचा प्रयत्न केला, त्यावेळेला आपली वैचारिक लेवल कुठे चालली हे आपण सगळ्या आज मी इकडे येत असतानाच मला निरोप मिळाला की मंगळवारी राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांची बैठक ही जी राजकीय चर्चा चाललेली या चर्चेत मला जायचं नाही आणि त्याच्यामध्ये काही पडायचं पण नाही. आता आपल्या संस्था आपण तर त्याच्या पडासारख्या जपल्या, बँका असतील, कारखाना असतील, सगळ्या संस्था आज त्यांची बदनामी त्या ठिकाणी अनेक लोकांना त्याचा आनंद होतो. सगळ्यांनी हे सगळं बंद करतात. दादांच्या झाल्यानंतर आपली सगळ्यांचीच खूप जबाबदारी वाढली आणि म्हणून माझी निवडून आलेल्या उमेदवारांना एक विनंती, कोणीही कुठल्याही पदाकरता लॉबिंग करू नका, हट्ट धरू नका, शिष्टमंडळ आणू नका. जो निर्णय पक्ष घेईल त्या निर्णयाच्या बरोबर जिल्हा परिषदमध्ये सुद्धा आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी तयार राहायला पाहिजे. ठीक आहे, याच्यात आपल्याला काही शिकायला मिळेल. शेवटी कधी काय होईल, कधी काय घडलं तर दादांच्या बाबतीत असा विचार तर कोणी केला असेल. माझं काय आज आदरणीय पवार साहेबांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला तर घरी गेलो, तब्येत चांगली आहे आणि आपली परमेश्वराकडे हीच प्रार्थना आहे की साहेबांना या ठिकाणी परमेश्वराला या महाराष्ट्रासाठी, या देशासाठी सुरक्षित त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. आता बाकीची चर्चा आहे वगैरे त्या गोष्टी मी जात नाही. आपण केलेल्या कामगिरीबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. मतदारांना, सर्व नेत्यांना, सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आता उद्याच्या 23 तारखेपासून विधानसभेचं अधिवेशन सुरू होतं. 1 महिना अधिवेशन चालला. मला डॉक्टरांनी एकच उपचार सांगतो की तुम्ही थोडं स्वतःसाठी गेला, थोडं चालत चाला, थोडा व्यायाम करा, अशा या. आणि मला आठवतं की मला माहीत नाही, पण ज्या वेळेला 2019ची निवडणूक आपण जिंकलो आणि 20ला मला वाटतं कोविड आला, त्या बरोबर
त्या कोविडमध्ये सुद्धा मला असंच इन्फेक्शन झालं होतं, वजन कमी झालं, आजही वजन कमी झालं. पण नंतर टप्प्याटप्प्यानं आपण सुधरत गेलो, पक्षासाठी काम करत राहिलो, लोकांसाठी काम करत राहिलो. आणि म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याने की आपण जबाबदारी घ्या, आपल्याला पक्षाला पुढे घेऊन जायचं. आता फार विकास 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 भरपूर विकास केला, पण त्या विकास आपल्याला काय आता करायला लागला. आता वेगळ्या पद्धतीने चालू, पण काळजी करू नका. आपण सगळेजण मिळून सगळेजण लोकांसाठी काम करू. आता 2-3 वर्ष कुठल्या निवडणुका नाही. पदाधिकाऱ्यांनी सुद्धा तालुका पातळीवरची जबाबदारी घेतली पाहिजे, आपल्या आपल्या गावाची जबाबदारी घेतली पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि यालाच अशी अजितदादाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र.